मित्रांनो, सगळ्यांचा लाडका मोठा सोन्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. सगळ्यांची इच्छा होती आज मोठ्या सोन्याला बघाय भरपूर क्राऊड आले जमलेला आहे. तर आज हे कसं नियोजन तुम्ही कसं काय जमवलं इकडे? आज काय झालं, आज महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे बैल आणि सोन्याचे सगळे फॅन सगळ्यांना हा सातारा बैल बघायचा होता. त्यासाठी हा बैल इथं बोलवलेला आहे. महाराजांची इच्छा बाबा महाराजांनी सांगितलेलं होतं की कृषी प्रशिक्षण आपल्या एक चांगलं भरवायचंय. ह्या निमित्तानं बैल आपला हा सोन्या सगळीकडून म्हणजे सगळ्या भागातनं सातारा जिल्ह्यातून बैल आपण आज बोलवले. आज सांगोल्यातनं आल्यात, आमच्या शिवतरवरनं आल्यात बैल. आज ही आमची तिन्ही बैल शिवतर मधले आहेत, शिवम साहेबांची. हे एक आपल्या बाबांच्या निमित्तानं एक आपला वेगळा कार्यक्रम करायचा होता. आणि कृषी प्रशिक्षण कसं असतं ही सातारा तालुक्याला दाखवलाच सोन्यानं. त्याबद्दल सगळ्यांनी आज इथं आल्याबद्दल सगळ्यांनी सोन्या आणि सगळ्यांचं सोन्याचं सगळ्यांनी स्वागत केलं. आणि विक्रम बाबांनी ह्याच्यात मोठा घेतला. सोन्याचा हार घालून सत्कार करण्यात येते. घाला की हार त्याला घाला. जरा माग सरा की बैल बैल दिसू दे की बैल बैल दिसू दे. या की तुम्ही बोललं पाहिजे. बाबा काय सांगचं ना? आज या ठिकाणी महाराष्ट्राचा बाहुबली म्हणून जो फेमस आहे सोनारपाड्याचा सोन्या, तो आज या ठिकाणी आमच्या बाजार समितीच्या उपबाजारामध्ये आला. त्याबद्दल जयेश पाटील आलेल्या सर्व लोकांचा मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी मी आता बघितलं आमचे वीर वगैरे आमचे संचालकांची लहान लहान पोर आहेत. शेंद्र्यावरनं शेजारच्या गावातून चालत आलेला बैल बघायला. ह्या आलेल्या बैलामुळे आमच्या इथं असलेल्या उपबाजाराची आमच्या बैल प्रदर्शन शोभा वाढवली. आणि आज या ठिकाणी जे निमित्त होतं ते कलाश्री अभयसिंह राजे भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी मी हे प्रदर्शन भरवलं होतं. शेतकऱ्यांनी आणि सर्व लोकांनी जो इथं प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून संचालक बोर्डाच्या वतीने मी आभार मानतो. जवळजवळ 170 जनावरांचे नोंदणी झालेले म्हणजे मला तर डॉक्टर म्हणले पुस्तकापेक्षा जास्त संख्या जनावरांच्या या ठिकाणी आले. त्यामुळे सगळ्यांच्या मनापासून पुन्हा एकदा मी आभार मानतो. अजून कोण दोन शब्द बोलणार आहे सोन्याविषयी? काय सांगताल बाबा तुम्ही? आज मी बघितलं महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आज आमच्या सभापतींनी जयेश पाटलांना निमंत्रित केलं आणि सोनारपाड्याचा सोन्या आज आपल्या सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये या आल्यानंतर जे आमच्या तरुणांनी जी भाऊगर्दी केली आणि त्याच्यावर असणारं सातारकरांचं प्रेम एक अतिशय अलोट प्रेम आहे. आणि जसं आमच्या सभापतींनी सांगितलं की महाराष्ट्राचा बाहुबली आणि या बाहुबलीचं स्वागत एवढ्या मोठ्या जय्यत तयारीनं केलं की सभापतींनी जे आता सांगितल्याप्रमाणे की आमच्या असणाऱ्या नेत्याचं आज आम्ही आमच्या संचालक मंडळ आणि आमची असणारी टीमचे कॅप्टन विक्रम पवार यांनी साकार केलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी जो योग घडवून आणला सातारा भागातले जी जनता आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणजे प्रेम राखलं आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण केली थोडक्यात. तर मित्रांनो, असं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, असं नियोजन केलं. तर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद, आभार आहे. मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहतोय मित्रांनो गेला की संपलं की त्याचं.